नको नको मना गुंतू मायावाडी काढाला जवळी रसाया काढाची आवडी पडेल बाजेवा सोडविना केव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजीची कामीन मुराई काळाची आवडी पडेल बाजेवा सोडविना केव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरे बंधुरे काळाची आवडी पडेल बाजेवा सोडविना केव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वासुरिया काळाची आवडी पडेल बाजेवा सोडविना केव्हा मायवा नको मना गुंत माया गाडी काढाला जवळी ग्रासावया काढाची आवडी पडेल बाजेवा सोडविना केव्हा माय बाप पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमः दोसरे चरण संतांचे दोसरे चरण संतांचे
वेद प्रतिपद्या जय जय स्वसंविद्या देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लाभो पवन रालो मी कळा कुसरी काहीच नेणे बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दासो जयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभो पवन रालो श्री संतांची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी काय सांगे तरी दंडवत सांगे तरी दंडवत सांगे तरी दंडवत गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे कृष्णं वन्दे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता माझी माता कृष्ण माझा पिता माझी माता कृष्ण माझा पिता बंधू चुलता कृष्ण माझा बंधू चुलता कृष्ण माझा बंधू चुलता कृष्ण माझा नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेवते आपल्या स्त्रीला द्यावी मती वंदना वंदना बार बार हमारे गुरुदेव बार बार वंदना वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना 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 बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना बार बार वंदना हजार बार वंदना बार बार वंदना हजार बार वंदना आपोआप भेटी देव मनोनी गुरूंची बजावे रूप ध्यानास प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा समस्त साधू संतांच्या शिरेकरिता निवडलेलं पुष्प जगतवंदनीय जगद्गुरु महाराष्ट्राचे भूषण संत मांदियाडीतले कडस असलेले कडस्थानी असलेले वैराग्याचे महामेरू असलेले संत जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा याची आवत मनुष्य देहाला आलेल्या समस्त मनुष्य प्राण्यांना सहज सहज मात्र उपदेश करणारा अभंग आहे विठ्ठल बारकाईने जर विचार केला तर संत महात्मे म्हणतात की बाबा या मनुष्य देहात आलात ना
आता करून सारून काय करावं लागेल? एकच गोष्ट तुम्हा आपल्याला सतवते, ती म्हणजे प्रपंच. आणि किती दिवसापासून किंवा किती जन्मापासून किती वर्षापासून तुम्ही आपण प्रपंच थाटत आहोत, याचा जर विचार केला तर मग मात्र अनादी काळापासूनच्या या संसार चक्रामध्ये तुम्ही आपण अनंत जन्मीचे मात्र संसार स्थापणारे आहोत. परंतु संत महात्मे म्हणतात, संसार थापून मात्र तुमचा आपला फायदा होणार नाही. कर्मगती गहन आहे. कर्मगतीचा जर विचार केला तर ती कोणालाही समजली नाही, समजून घेता आली नाही आणि समजून देता पण आली नाही. कारण कर्माचा जर विचार केला तर संत महात्मे अनंत उदाहरण देत असतात, अनंत असे पुरावे देत असतात. कारण कर्मगती चुकेना कोणाला चुकलेली नाही. याची आवत मनुष्य देहात आलेल्या ऋषी मुनी साधू सिद्ध चानर गंधर्व किन्नर सगळ्यांना मात्र ती भोगावी. तुका मन कर मारे का, तुका मन कर मारे का, तुका मन कर मारे का, तुका मन कर मारे का. चुके ब्रह्मादिका, कधी ना चुके ब्रह्मादिका. तुका मन कर मारे का, तुका मन कर मारे का. कधी ना चुके ब्रह्मादिका, कधी ना चुके ब्रह्मादिका. तुका मन कर मारे का, तुका मन कर मारे का. या जगताचा नियंता मालक असलेला ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाला सुद्धा कर्माची रेखा चुकली, कोणालाही चुकत नाही. तुम्ही म्हणशात आम्ही करसो, देव देखाव नाही. आपला सॅटेलाइट कुठेतरी वायर कट होते, आपल्या सॅटेलाइटला कुठेतरी मात्र स्टॉप आहे फुल स्टॉप आहे. पण माझ्या परमात्म्याच्या सूक्ष्म असलेल्या चैतन्यमय अशा या विश्वव्यापक परमात्म्याच्या सॅटेलाइटला कुठेही थांबा नाही. अविरत कार्य करणारा सॅटेलाइट तुमच्या आपल्या डोक्यावर आहे आणि सगळ्या कर्मांची मोजदार सुप्त स्वरूपाने मनाच्या द्वारे घडणाऱ्या घडामोडींच लेखाजोखा माझ्या परमात्म्याकडे आहे. अहो साधू महात्मे म्हणतात, मुंगीच्या पायात घुंगरू असतात, तो सुद्धा माझा देव ऐकतो. तुमच्या मनाची गती त्या देवाच्या पुढे असेल. मनाची गती जरी विशाल असली तरी त्या विशाल गतीपेक्षा माझ्या परमात्म्याची गती लई मोठी आहे, लांब आहे, विशाल आहे. केवढे आहे आकाशाला गवसणी करून माझ्या परमात्म्याची गती आहे. तुमची आपली गती आठून सुरतचा सूत, सुरतून दुयेचा सूत, दुयातून औरंगाबादचा सूत, त्यांना पुढे काय आमना डोळ्यात पोचत नाही का? आता दूरदर्शनाचं युग आलं आणि दूरदर्शनामुळे माहिती पडायला लागलं, युक्रेनची लढाई, रूसची लढाई, नाही का, जर्मनची लढाई. पण पहिले माहित पडे का? पहिले माहित नव्हतं. साधू महात्मे म्हणतात की बाबा, आम्हा तुम्हाला सांगण्याची गरज का पडली? आम्ही तुम्हाला का सांगावं? आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभव घेतला, आम्ही काळाची गती जाणली आणि त्या काळाच्या गतीला कोणी सामोरे जाऊ शकलेलं नाही किंवा टाळू शकलेलं नाही. आणि म्हणून साधूंना मात्र तुम्हा आपल्याला सांगावं लागलं, हात जोडावे लागले. जोडून या कर विनवितो तुम्हा, करे टाळी बोला मुखी नाम. नामाचा प्रताप सांगण्यासाठी आम्हाला यावं लागलं आणि नाम प्रतापाच्या बळाने त्या काळावर मात्र मात करता येते. आणि ती मात करता यावी
म्हणून आजचा हा प्रसंग आहे. आजचं हे जे टेप आहे आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले आत्मीय गुरुबंधू श्रीमान वासुबाबांचे वडील नामे स्वर्गीय श्रीमान पांडुरंग बाबा पांडुरंग रासकर पाटील या महात्म्यांवर काळाची उडी आली. काळाने मात्र त्यांच्या देहाला ग्रासलं आणि देहाला ग्रासून सुतक नगर नदी खाली ना म्हणून गया बशी मानवी सांगितले सुतक नगर न खा. या बाबासला माहीत विमान चालत नाही असं म्हणून असं नाही काही नाही पण तरी ऐकू येईल तुमले वट असले ऐकू येईल आहे ना का को जाड बोलू. हा तेव्हा सुबावासने दाखलं मन करले ना सुतक न खावा मालपट चालस माल काही सुतक न वर्जे. संत महात्मे म्हणतात की बाबा जे महात्मे जन्माला आले त्यांना मृत्यू हा अटळ आहे. बाबांची तयारी मात्र आम्ही महाशिवरात्रीला आलो तेव्हापासून चालू होती पण काहीतरी कर्माचा लेखाजोखा बाकी होता म्हणून त्यांना सेवेचा अवसर प्राप्त झाला आणि पांडुरंग बाबांनी मात्र एवढे दिवस आपल्याला त्यांची सेवा करण्याचा योग वासुबाबांना दिला. रात्री 2 वाजता फोन आला. आता वासुबाबांचा फोन नंबर मी रमेश बाबांच्या नावाने सेव्ह केलेला होता. आता म्हणतो रमेश बाबा गाव जायले आणि भाऊसना फोन होणार पण आवाज भाऊना नाही. अजून सूक्ष्म ऐकलं. दुसऱ्यांदा परत वासुबाबांचा फोन आला तेव्हा क्लिक झालं वासुबाबा बोलताय आणि तेव्हा कळालं की आजोबा गेले. संत महात्मे सांगतात तुम्ही आपण आपल्या जीवनामध्ये जेवढी जेवढी कर्म आहेत तेवढ्यांची पूर्तता करून जायचे. बैजबरी फाशी लावा नाही जर पेवा नाही कोणावर रागे बोले तीर्थयात्रा निघावा नाही कोण म्हणत गंगा मा वाहिलीसू ते करा ना ते काही करायची गरज नाही. आलिया भोगाशी असावे सादर घालून या भार देवावरी. देवावर मात्र तो भार घालायचा आणि तो भार जर का देवावर घातला तर मात्र सगळ्यांची उशी मांडी भेटल्या वाचून राहत नाही. बाबांना 4 मात्र 3 सुपुत्र होते. राम लक्ष्मण आणि भरत असं का 2 कितला भाऊ होतात बाबा स्वभाव तुम्ही 2 एक बाबा गावाला राहतात नाही का. श्रीमान भगवान पांडुरंग पाटील वासुदेव पांडुरंग पाटील आणि बाबांचे भाऊ होते रायभान रासकर पाटील बरोबर नाही की जाई चुकाई आणि मायने जरा ऐक मर जायचं मग नवरा नावली ना नाही ये नको कोणी कीर्तन ठेव नाही का. तसंच या ठिकाणी नारायण रायभान पाटील सुभाष रायभान पाटील हे बाबांचे पुतणे नाही का. अशा मोठ्या परिवारातले असलेले आपले पांडुरंग बाबा मोठ्याच परिवारात राहतात. पांडुरंग दाखला परिवार मग राहत नाही कारण की भक्तांचा जो परिवार असतो तो मोठा असतो. 14 जणांचं कुटुंब होतं ना नामदेव रायांचं. तसं जर पाहिलं तर तुम्हा आपल्याला सुद्धा एके दिवशी राम द्यायचा आहे. कबटा थांबायचंच बाबाला वाटलाय मग जाऊ तू असं शेतूक नक्की करेल नाही ना. सगळ्यांना एके दिवशी जायचं आहे पण काळ वेळ आम्हाला माहिती नाही. आमले बट माहितीये पगार केलो नाही माहिती तांदूळ कवे सरती नाही माहिती
गौमा त्या आया काही पडती ते माहिती, डोकामा मेंदू कवाय दिल्ला पडी ते माहिती, पण मरण कवाई आमले माहिती नाही. आणि जर ते माहिती राहतं ते देवना डोकावर पाय ठेवून उड्या मारतो आम्ही विठाला साधू महात्म्यांनी सांगून ठेवलेलं आहे. संत महात्मे म्हणतात जी मेन जॉबी आहे ती मात्र काळ परमात्म्याकडे सोपलेली आहे आणि ती सोपलेली असल्यामुळे आम्हा तुम्हाला कळत नाही आणि ती कळत नसल्यामुळे थोडा आनंद आहे. जर मरण माहिती झालं असतं तर राजा परीक्षितींसारखे आम्ही समाधी घेऊन घेतली असती, घरदार सोडला असत. सोडलं असतं की नाही नानोबा? सोडलं असतं की नाही नानोबा? माहिती आहे बट असले 7च दिन मरावे तरी घरदार सोडतच का गुरुजी? सोडतच? एक वर एक नाही का? नाही हो. अंडावर अंडा, अंडावर अंडा, अंडावर अंडा आणि अंडावर राखो कैशी ठेवानी म्हणजे घाबरायचं नाही. 3 ताल वैग्यात म्हणे पण एक रूम काढले नाही बरे. अंडावर अंडा, अंडावर अंडा, अंडावर एक कैशी. संत महात्मे म्हणतात अरे बाबा कुठवर करशील हे? हा जीवात जीव आहे तोपर्यंत परमात्म्याशी नातं जोड आणि मग काही बी कर, नाही का? पण परमात्म्याशी नातं जोडलेलं नसेल आणि नुसतंच प्रपंचाचं ओझं वाहत असाल तर तो परपंच फलद्रूप होणार नाही. प्रपंच फलद्रूप व्हावा असं जर वाटत असेल तर कोणातरीकडे जा, संतांकडे जा, संतांना विचारा, संत महात्म्यांच्या गयावया करा. संतन की संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, तुम्ही म्हणाल महाराज संतांकडे असं काय असतं काय? त्यांच्याकडे तर एकच गोष्ट असते, अंतरायला भूमी पांघरायला आकाश, नवे नवे तुकोवराय म्हणतात आम्ही सदैव सुडके, आमुच्या नावा काळ धाके, जाता पुढती भिके सुने घर राखीती अशी नांदूक आमची. पण इकडे संत महात्मे सांगतात की त्यांच्या नादी लागा. नादी लागल्या वाचून होणार नाही. तुम्ही म्हणाल मग काय आहे त्यांच्याकडे? त्यांच्याकडे सर्वस्व आहे. ज्यांच्याकडे देव आहे त्यांच्याकडे सर्वस्व आहे. पण ज्यांच्याकडे देव नाही सर्वस्व आहे त्याच्याकडे काही नाही. आपल्या भाषेत म्हणतात तुटपुंजा आणि भरड. संतांकडे जर जात नसाल तर तुम्ही आपण तुटपुंजेन भरड म्हणतो. पण संतांकडे जर गेले तर संत तुम्हा आपल्याला काय देतात? संत तुम्हा आपल्याला सर्वस्व प्रदान करून देत असतात. त्यांच्याकडे जी काही रीत आहे ती रीत तुम्हा आपल्याला देत असतात. त्यांच्याकडे जो ठेवा आहे तो ठेवा तुम्हा आपल्याला आदान प्रदान करत असतात. संतांचा जो भाव आहे तो विश्वव्यापक भाव तुम्हा आपल्याला देत असतात. तुम्ही म्हणाल अजून विचार करून पाहा असं काय त्यासाठी? संतांच्या संगती संतांच्या संगती मनोमार्ग गती, संगती मनोमार्ग
आपल्याकडे नाही. संत महात्मे म्हणतात कृपादान केले संती कल्पांती ही सरेना मनविता त्यांचा दास पुढे आस उरे. आपल्याला आशा शिल्लक राहणार नाही असं कृपादान माझे संत महात्मे करतात.